ते समुद्र किनाऱ्याच्या दिशेने येतात आणि असे समुद्रात महाराष्ट्र राज्याचे मासे बोटी लागले आहेत किनाऱ्यात आणि त्या बोटी ही सुरमई आहेत आणि याचं कला म्हणजे काही लोक समुद्रात ऊन पडलेला हा माय बाप रसिक प्रेक्षक हो जय शिवराय. मी सुधीर कोमुर्लेकर आरमारी मराठा युट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज मी इलोय मालवणच्या मासळी बाजारामध्ये. आता मालवणचं मासळी बाजार 2 वेळा भरता. एक सकाळी भरता, सकाळी 6 ते जवळपास 9 साडेनऊ पर्यंत भरता आणि दुसरं मासळी बाजार जो संध्याकाळी 4 वाजल्यापासून तो 6 वाजेपर्यंत भरता. या मासळी बाजारात मोठमोठे मासे येतात, वेगवेगळ्या ठिकाणापासून मासे येतात आणि वेगवेगळ्या ठिकाणचे लोक म्हणजेच पर्यटक या बाजारात मासे विकत घेऊन येतात. तर आता संध्याकाळच्या आज गुरुवार असा पण उद्या शुक्रवारचा निमित्त साधून बराचसो मासो ह्या बाजारात येतात. तो उद्या शुक्रवारी सकाळी सुद्धा मासळी बाजार भरणारा पण आता हो संध्याकाळचा मासळी बाजार आहे. ह्या बाजारात बरेचसे मासे येतात आणि हे मासे लांब लांबचे व्यापारी येऊन घेऊन जातात. बाजार माशांचो भरतालो आणि त्याच्यात माशांचा दर ठरतालो. तो माशांचा दर खयचो आणि कसो ठरतालो तो आपण आता बघणार आहोत आणि आजच्या माशांचा दर काय तो सुद्धा आपण बघणार आहोत. माझ्या पाठीमागेच तो बाजार भरतालो. अजून बाजारात सुरुवात नाही झाली पण थोड्याच वेळात बाजारात सुरुवात होत आली. त्यामुळे माझ्या मागचा जो भाग दिसता तो सगळं मासळी बाजार भरणार आणि माझ्या या साईडला बघा अथांग अरबी समुद्र असा आणि समोर आपल्याला आमच्या सिंधुदुर्ग किल्ला जो छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शात पावन झालेली ही मालवण भूमी आणि ह्या मालवण भूमीतलो जो अरबी सागरातलो आमचं सिंधुदुर्ग किल्लो. तर अशा पद्धतीने या मालवणमध्ये आता आपला खयचे मासे मिळणार आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता थोड्या वेळात बाजार भरात आणि आपण खयचे मासे येतात ते बघणार आहोत. तर चला आजच्या आपल्या मालवणच्या मासळी बाजारात म्हणतात ना बाजार माशांचं भरलो आणि आज या बाजारात माशांचा भाव ठरलो. तो भाव खयचो ठरलो तो मी दाखवत आलोय. व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक व शेअर करून आरमारी मराठा या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. चला मित्रांनो जाऊया मासळी बाजारात. जशी जशी संध्याकाळ होऊ गेला तसे असे समुद्रात मासेमारूक केलेले हे मोठमोठे ट्रॉलर लॉन्ची म्हणजे बोटी म्हणतो आम्ही ते समुद्र किनाऱ्याच्या दिशेने येतात आणि असे समुद्रात उभे राहतात आणि त्या बोटीवरचे मासे जे आहेत ते छोट्या छोट्या होडीतून किनाऱ्यात आणले जातात म्हणजे या आपल्या बाजारात आणले जातात. तर ते कशा पद्धतीने आपण समोर बघतो जी एक बोट इलेली आहे त्याच्यात मासे इले आहेत. आता ह्या लिलाव बाजारात ते घेऊन जात आहेत. मासळी बाजाराच्या लिलाव बाजारात ते घेऊन जात आहेत आणि ते मासे खयचे ते आता बघूया. ती बोट बघा आता लॉन्चवरचे मासे ह्या बोटीने आता ह्या किनाऱ्यात आणलेले आहेत. आता आपण त्या बोटीकडे जातोय. बोटीकडे बघा पक्षी येऊक लागले कारण मासे जसे बोटीकडे येतात तसे पक्षी येतात मासे खाऊसाठी. आता या बोटीत खयचे मासे आहेत ते आपल्याला बघूक मिळतले आहेत. पुढे पाण्यात जाऊया. हे बघा सगळ्या प्रकारचे मासे दिसतात. आता प्रॉन्स मोठ्या प्रमाणात दिसतात. थोडा भिजा होताला खेकडे आहेत, प्रॉन्स आहेत, बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. बरीच बास्केट भरलेली आहेत. प्रॉन्स मोठ्या प्रमाणात आहेत, माकले आहेत, त्याच्यानंतर खेकडे आहेत, समुद्री खेकडे आहेत, छोटे मासे आहेत आणि छोटे प्रॉन्स आहेत. बरीचशी बास्केट भरलेली आहेत. खयच्या बोटीवरचे हो? बोटीचं नाव काय? सिद्धिविनायक बोटीवरची. तेव्हा गणपती गजाननाचीच बोट आहे त्याच्यावरचे मासे आहेत. सकाळी फिशिंगला गेला होता आज ती दोन दिवस समुद्रात मासेमारी करून ही बोट आता किनारा गेलेली आहे म्हणजे आणि त्या किनाऱ्यावर असून त्या बोटीवरचे मासे आता या मासळी बाजारात घेऊन गेलेले आहेत. आता काय होतं की हे बोटी जे असतात मोठमोठे ते 3-3, 4-4 दिवस, 8-8 दिवस किंवा 15-15 दिवस सुद्धा समुद्रात फिशिंग करतात. पण ही बोट जी आमची सिद्धिविनायक आहे ही सिद्धिविनायक बोट आमची 3 दिवस मासेमारी समुद्रात करून आता ती किनाऱ्यात आणलेली आहे म्हणजे किनाऱ्यात थोडीशी उभी गेल्याने पाण्यात आणि त्याच्यावर आता हे प्रकार असतात. कोलंबीचे सुद्धा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे बरेचसे प्रकार आपल्याला बघून मिळतात. आता ही जी कोलंबी किती नंबरची कोलंबी आहे? ही 2 नंबर. ही 2 नंबरची कोलंबी आहे. व्हाईट प्रॉन्स जे आहे ते 2 नंबरची आहे. 3 नंबरची म्हणजे एकदम छोटी असणार आणि 1 नंबरची एकदम मोठी असतात. हे बघा असे मोठे मोठ्या हे ट्रे असतात त्याच्यातून ते मासे किनाऱ्यात आणले जातात. जशी जशी या बाजाराची वेळ होत आली आहे तशी बोटी मासे घेऊन या किनाऱ्यात येत आले आहेत. अजून अशा भरपूर माशाच्या बोटी छोटे छोटे बोटी म्हणजे होडी असतात बारके ते आता किनाऱ्यात येतात. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारचे मासे असू शकतात किंवा जास्त आता ह्यो महिनो जो मे महिनो किंवा आपण एप्रिल महिनो आता ह्यो मे महिनो या मे महिन्यात जास्त करून कोलंबी मिळतात ही बारीक
त्याच्या त्या कोलंबीत आपण बघितले प्रकार 1, 2, 3 असे प्रकारचे असतात. हे बघा, हे घोडाई, हे भाकले, सगळे वेगळे शॉर्टिंग केलेले प्रकार आहेत. म्हणजे मासे वेगळे शॉर्ट करून ठेवलेले आहेत. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर खेकडे मोठे आहेत. मोठे खेकडे एका बाजूला आहेत आणि एका बाजूला हे छोटे खेकडे सुद्धा आहेत. आज बघूया कोळंबीचा दर काय आहे तो. आता ही जी मोठी आहे कोळंबी, ही 1 नंबरची आहे. मोठी कोळंबी आहे 1 नंबर. याच्यापेक्षा मध्यम असतात 2 नंबर आणि त्याच्या खालोखाल छोटी कोळंबी असतात. म्हणजे आता आजच्या या बाजारात खेकडे, हे प्रॉन्स म्हणजे कोळंबी ही बघूक मिळतात. या बोटीवर सुद्धा आपल्याला खेकडे बघूक मिळतात. ही सुद्धा बोट मासे घेऊन किनाऱ्यात गेली असा. यांच्याकडे पण प्रॉन्स आहेत. त्याच्यानंतर खेकडे आहेत, समुद्री खेकडे, बांगडे आहेत, अशा पद्धतीचे मासे आहेत. जास्त करून आज आपल्याला प्रॉन्स बघूक मिळतात. ह्या मे महिन्यात जरा प्रॉन्स जास्त प्रमाणात मिळतात या समुद्रात. अशा पद्धतीने छानपैकी अशी मांडणी केली त्याने गाडीवरती. ही सगळी 2 नंबर आहे की याच्यामध्ये 1 नंबर पण आहे? 1 नंबर, ही 1 नंबर आहे ना. 1 नंबर म्हणजे मोठी आहे प्रॉन्स, मोठे प्रॉन्स आहेत, मोठी प्रॉन्स आहेत ते. हे 2 नंबर आणि त्याच्यापेक्षा छोटे 3 नंबर असे हे आजची कोळंबी आहे. आणि ही सुरुवातीची बोट आपण बघितली. आणखी बोटी येतात किनाऱ्यात. आता त्याच्यापासून खयचे मासे येतात ते आपण बाजारात तर बघू गावताल येतात. पण ह्या दृश्य बघू लय मजेशीर आहे बघा. मस्तपैकी समुद्रात ऊन पडलेला हा आणि समुद्राच्या लाटांचा सुद्धा आवाज आहे. आणि त्याचबरोबर बोटी सुद्धा किनाऱ्यात येतात आणि छान असं हो परिसर असं मस्त वाटतं बघू का. म्हणजे आम्ही पूर्वी जयगड बंदरात यायचे किंवा देवगड बंदरात जेव्हा आमची बोट यायची कोकण शक्ती, कोकण सेवक, तेव्हा किनाऱ्यात येताना अशा बोटी आपल्याला बघूक मिळायचे. आमका ड्रम ते सोडलेले त्यांच्यानी पाण्यामध्ये आणि या ड्रमातून ते मग पाणी वगैरे घेऊन जाते. तर ही बोट गेलेली आहे. त्या बोटीत आता कोणकोणते मासे आहेत ते बघूया आपण. हे किरी नावाचे, हे किरी नाव आम्ही किरी म्हणतो यांका, या पक्ष्यांका. जर मासो असतात तर हे पक्षी किरी असतात ती त्या बोटीकडे येत आली. म्हणजे ज्या किरी तुमका दिसतील ती बोट माशाची अशी समजायची. आता यांच्याकडे पण आपल्याला बरेचसे मासे बघूक मिळतात, बारीक सारीक सगळे मासे आहेत. तर अशाच आपल्याला आता या सगळ्या बोटीमध्ये ती 4थी बोट आपल्या किनाऱ्यात येतात. तर अशा पद्धतीने ह्या संध्याकाळच्या बाजारात ना ट्रॉलर अंक आणि लॉन्चिक जो मासो मिळतात तो ह्या किनाऱ्याच्या बासरी बाजारात घेऊन येलो जातात. आता ही जवळजवळ 6वी बोट किनाऱ्यात येतात मासे घेऊन. हळूहळू बाजारात माणसं दिसाक लागली. व्यापाऱ्यांची ट्रक इले आहेत, टेम्पो इले आहेत, तसेच हैचे मासे आता किनाऱ्यावर जाऊक लागलेत. आणि असं सुंदर असं थोड्या वेळानं बाजार घेऊ भरणारा सगळी माणसं येतली बाजारात आणि मस्तपैकी माशांचो दर आपणाक समजतो. आता हे एका गाडी मधून मासे इले. आता हे दुसऱ्या खयच्या तरी गावातून इलेले मासे आहेत आणि ते या बाजारात आणले गेले आहेत. आता बघूया खयचे मासे आहेत ते आणि खयसून इले ते सुद्धा जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. बांगडा आहे, साई बांगडा आहे मोठ्या प्रमाणात. राणे मासे आहेत, ढोमी मासे आहेत. साई बांगडे आहेत. आता हे पर्सिन नेटचे मासे आहेत आणि बांगडे, कोकरी, राणे असे छान छान मासे आपल्याला बघून मिळतात. कोकरी की काय म्हणताय का? लहान कोकरी, आरी बघूया. राणे विकले गेले. खऱ्या अर्थानं बाजारात सुरुवात झालेली असा. हे पर्सिन नेटचे मासे. आता पुढे आपणाक बाजार हळूहळू भरता तो बघूक मिळतलो. जाग्यावर मासे विकले जातात लगेच. इथले जे खरेदी घेणारे असतात ते विक्रेते असतात
हे छोट्या छोट्या बाजारामध्ये जाऊन मग हे मासे विकतात. आपल्या समुद्रातल्या खाऱ्या पाण्यात चविष्ट मासो जो सौंदर्य म्हणून तो आज 400 रुपये किलोचा दर आला. आणि बांगडो जाय बांगडो जो हा तो 200 रुपये किलो आजचो बाजार आहे ना. मोठी सुरमई आहे, कवर म्हणतो आम्ही त्याला. मोठ्या सुरमई आहेत, भरपूर साऱ्या मोठ्या सुरमई आहेत. बघा आता मोठे सुरमई आहेत जे आम्ही तोवर म्हणतो. मोठे 900 रुपये किलो आज सुरमईचे दर. मोठ्या सुरमई आहेत, तोवर. मासे किनाऱ्याक आणूची हे पद्धत अगदी पुरातन आहे बघा. म्हणजे टांगला मारतात त्या, टांगल्या धरणं म्हणतात ते का. माशांचा बास्केट बरोबर धरल्याने टांगला आणि त्या किनाऱ्याक आणलात. म्हणजे मासे आणूची सुद्धा एक एक कला. म्हणजे काही लोक त्या 4 चाकीच्या गाडीवरसून पण आणतात, काही लोक असे टांगला धरून एक एक बास्केट घेऊन येतात, आणि काही लोक असे विचार असतात ते आपल्या हातात धरतात आणि घेऊन सुद्धा येतात. आता बरेचसे पोटी येऊ लागले बघा किनाऱ्यात. ही वेगळी पद्धत आहे का, दोघांनी आपले 2 बाजू धरल्याने या बास्केट आणि घेऊन येतो. आता भरपूर सारे पोटी येऊ लागले. आता आपण जाऊया, बघूया किती भरलो. अरे भरलो बाजार यो काय बघा. मग जर कोण नाही होतो, किती मिनिटात 15-20 मिनिटात पटकन लोक येऊ लागली आणि इली सुद्धा, आणि बाजारात सुरुवात झालेली आहे. आपण ते मगाशी बघितले मासे ते पर्सेंटेजचे होते. आता हय मका दिसतात ते सगळे हे डॉलरवरचे मासे आहेत. हे बघा लिलाव चालू झालो माशांचो. मगाशी मासे बघितलेले सिद्धिविनायक बोटीचे मासे, हे कोलंबी वगैरे असे सगळीकडे. आता हे काय मासे पापलेट. सिल्वर पापलेट 1600 रुपये. खापरी पापलेट पण मोठे आहे. खापरी पापलेट हे स्नेही आहेत, ते सुद्धा व्यावसायिक आहेत. म्हणजे इथे मासे विकत घेतात ते, आणखी वेगवेगळ्या बाजारात ते सुद्धा मासे देतात. खापरी पापलेट कसं हो? खापरी पापलेट जे आहे ते 1600 रुपये किलो आहे बघा. काय मोठी खापरी पापलेट आहेत. खूप नाही, खूप नाही. मोठी खापरी पापलेट एकदम जबरदस्त आहे. 4 किलो ना रे. ही 1600 रुपये किलोचा दर आहे. आणि सिल्वर पापलेट 4 किलो घेतला गेला. हळूहळू बाजार बघा किती 15-20 मिनिटात बाजार मस्तपैकी भरलेलो असं. आणि आता हा लिलाव चालू झालेला माशांचो. खेकडे, समुद्र खेकडे, धोडिया, गोळाये आणि प्रॉन्स. 1350 ने ही धोडिया विकली गेली. आणखी बघूया पुढे खै खै मासे आणखी काय काय होत ते. कापी, धोमिया, पापलेट, लेपे, बारीक लेपे आहेत. आणि हो शिवड म्हणतो आम्ही का, मोठं शिवड आहे. खेकडे आहेत, प्रॉन्स, वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला बघून मिळतात. कसा मोजमाप होता बघा काट्यावरती. डायरेक्ट आणून बास्केट ठेवला आता, त्याचा मग वजन लिहून ठेवलं जातं. आता गर्दी वाढायला लागली. आपण बघूया काय काय मिळतं आहे आपलं बघू. सगळे खेकडेच होते, जास्त करून खेकडे होते. या दिवसात समुद्री खेकडे भरपूर प्रमाणात मिळतात. आणि हे प्रॉन्स म्हणजे आम्ही कोळंबी म्हणतो, ती बऱ्या प्रमाणात इलेली असं 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर.
तर ही आमची एक बहीण दिसली आमच्या बाजारात आणि ती लहान आमच्यापेक्षा पण व्यापारी झाली मोठी. ती व्यापार करता माशांचे म्हणजे मासे विकत घेतात कांदावकर म्हणून आचऱ्यातले आणि ते बघा नेहमी बिझी आहे एकदम म्हणजे मासे विकत घेऊन ते लगेचच ती इथून घेऊन जाणार आचऱ्यामध्ये गाबे 400 रुपये गाबे 400 गाबे 400 गाबे 400 मोहम्मद आई गेली 300 रुपये 400 गाब्यांचा आजचा दर 400 रुपये किलो. सुरमई छोटे सुरमई म्हणजे त्याला सनाके म्हणतो आम्ही त्याला. सुरमई 700 रुपये किलो सुरमई सनाके 700 असे वेगवेगळे मासे आहेत. सनाके छोटे सरमुटले पापलेट आहेत वेगवेगळे मासे आहेत. हे कापी मोरी आहेत. हे गाब्याचा रंग बघा किती सुंदर आहे. 400 रुपये किलो होत गाबे. असे मासे आजच्या मालवणच्या बाजारात वेगवेगळे मासे ह्या महिन्याच्या दिवसात आपल्याला घेऊन मिळतील. हा छोटा लेप्यांचा प्रकार आहे. हे छोटे लेपे आहेत आणि हे थोडेसे मोठे लेपे. हे मोठे प्रॉन्स सफेद व्हाईट प्रॉन्स म्हणतो ते का जबरदस्त मोठे काय माहित नाही. व्हाईट प्रॉन्स आज 500 रुपये किलो आयो 220 170 रुपये आणि 220 रुपये किलो 170 असे सगळे आज व्हाईट कोलंबीचो दर आहे. म्हणजे आजचो माशांचो दर बाजार माशांचो भरलो आणि आजच्या माशांचो दर ठरलो. वागळी नावाचा छोटो मासो वागळी म्हणतो त्याला पाखाट म्हणतात मुंबईच्या भाषेत. वागळी होती कशी टाकलेली आहेत बघा विकूसाठीच ठेवलेली होती. जशी भाजी विकू बाजारात असतात तसेच मासे सुद्धा असे टाकलेले आहेत माती. होय बरी असणार. वेगवेगळे मोठ छोटे मोठ असत हे करले असत बारीक करले. 1300 गाबे 1300 1300 रुपये लिलाव झालो. 1300 700 रुपये गाबे 1300 रुपये 1300 असे प्रत्येक बास्केट आता हे पेडवे आहेत ते 1000 रुपयात सगळे पेडवे 1000 रुपयात घेतलेले आहेत. 1500 बाजार माशांचं भरलो आणि माशांचं दर ठरलो. जसं जसं बाजार भरता तसं माशांचं दर ठरता. 500 रुपये मोठे प्रॉन्स म्हणजे व्हाईट प्रॉन्स मोठे 500 रुपये त्याच्यात 250 आणि मग 200. म्हणजे हे आजरातले कांदावकर भाऊजी सुद्धा मासे घेऊ केलेले आहेत. हे व्यापारी आहेत आसऱ्यातले आमचे कांदावकर ते सुद्धा मासे घेऊ केलेले आहेत आणि ते सुद्धा मासे घेऊन मग ते 600 रुपये 600 रुपये 600 रुपये अगदी फ्रेश सिल्वर पापलेट जो राज्य मासा आपला अगदी फ्रेश आहे. कशी किलो होती दादा? 1500 रुपये किलो 1500 रुपये किलो सिल्वर फिश सिल्वर पापलेट म्हणजे महाराष्ट्र राज्याचा मासा 1500 रुपये. मोठी व्हाईट प्रॉन्स
एक नंबरची व्हाईट ना, वाईट आहे वाईट. कशी किलो होती आज? 400 रुपये किलो. आणि मीडियम 2 नंबर 250 वगैरे असे. म्हणजे असं आजचा दर 500 250 आणि त्याच्या खाली काय असतात तो जेवढी साईज असतात तशी त्याचा दर आपल्याला बघून मिळतं. पण मस्त बाजार भरला, मजेशीर बाजार वाटतं एकदम. भरपूर प्रॉन्स आज, व्हाईट प्रॉन्स भरपूर प्रमाणात आहे. भरपूर सारे बोटींवरचे मासे होडीद्वारा इलेले आहेत किनाऱ्यात. आणि आता बाजार जसं जसं वेळ होता तसं तसं बाजार भरत चाललो. आणखी 1-1.5 तास हो बाजार दिसतो. नंतर तुम्ही परत बघशाल तर बाजार पूर्ण खाली झालेला असताना आणि ही पर्यटकांची बस जाता हा बाजाराच्या बाजूसूनच. मोठी बस हा पर्यटकांची बाजाराच्या बाजूसून मस्त जगात चालली. ही दिमागदार बाजार असतं बरं काय. हो मालवणचा मासळी बाजार, सगळे मासे आपल्याला बघून मिळतात. पटापट मासे येत नाही, तसेच व्यापारी ते मासे घेतात आणि जातात आपले. गावोगाव जाऊन ते मासे विकले जातो. असं हे व्यापार आहे माशांचा. इथे आपल्याला बारीक माकडे बघून मिळतात आणि इथे खापरे पॉपलेट आहेत, पॉपलेट आहेत, मिक्स सिल्वर पॉपलेट आहेत, बारीक सरगुटली आहे, सौंदळे बारीक, बारीक बांगडी, बारीक सुरमई. आता आपल्याला हे आमच्या मालवणच्या समुद्रातले समुद्री खेकडे बघून मिळतात, म्हणजे कुर्ले म्हणतो आम्ही ते का, समुद्रातले कुर्ले. आजच्या एका जाळीचा दर जो आहे तो 1000 रुपये आहे. हे निवडून काढतात. ही जी पूर्ण जाळी आहे ह्या जाळीचा दर आजचो 1000 रुपये असेल. ही 1000 रुपये पूर्ण जाळी मिळत आहे. छोट्या बास्केटमध्ये खेकडे काढलेले आहेत. साधारण खेकड्यांचा दर बास्केटची किंमत काय हो 100 रुपयाने ही टोपली मिळते. आणि वर 7-8 खेकडे भरपूर सारे खेकडे आहेत बास्केटमध्ये. मगाशी आपण विचारलं होतं तर आजच्या बास्केटची एकंदरीत किंमत 1000 रुपये खेकड्यांची. त्याच्यात छोटे मोठे असे सगळे मिक्स असतात. अगदी म्हणजे काय एकदम मोठेच मिळायचं नाही, पण सगळे साईज त्याच्यामध्ये खेकड्याचे मिक्स असतात. तो सुंदर नजारो बघा. अगदी बोटी लागले किनाऱ्यात आणि त्या बोटींमध्ये मासे या मासळी बाजारात घेऊन आणले जाते आहेत. आणि बाहेर आपल्याला बोटी दिसतात बऱ्यापैकी उभे आहेत नांगर टाकून. हे केवढे बोटी इलेत बघा पुढचे इथे मासे घेऊन.
माशांच्या वासाचा दरवळ आजूबाजूला सगळीकडे आणि हो वर भरलेलो बाजार. बरेचसे आमच्या या दिवसात पर्यटक येतात मालवणा म्हणजे मोठ्या प्रमाणात पर्यटक मासे बघूक सुद्धा येतात आणि मासे खरेदी करूक सुद्धा येतात. आमच्या दांडीवरच्या बोटीचे मासे फ्रेश आपल्याला बघून मिळतात समोर एकदम ताजी प्रॉन्स. एक नंबर साईज आहे. एक नंबर साईज आहे. 200 रुपये. मी पण द्यायचं कारवाड लाव गेले रे पहिले विचारतो लाटो उठव तुझं आहे गाडी. हा दे. आता मासळी बाजाराच्या बाजू मासे कापून देणारे सुद्धा लोक बसतात. आपण नेहमीच व्हिडिओमध्ये बघतो. आता मासळी बाजाराच्या बाजू आमचं हेमंत माझा मित्र जो हेमंत कुबल हो मासे बाजू उभं येता मोठमोठे मासे कापून देतात. आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं. हेमंत बसलो आणि मग कोलंबी वगैरे सुटी करून देता. हेमंत काय कोलंबी सुटी करतं अगदी फ्रेश कोलंबी. हा ही 2 नंबर ना 2 नंबर कोलंबी. हा वहिनीकडे आता छोटे बांगडे कापू गेलेले असतात. असे म्हणजे मासे घेतल्यानंतर मासे कापून देऊची पण सोय असा. पण आता हळूहळू हे मासे कापणाऱ्यांकडे मासे कापू घेतील. ताई पण बसलेला. ताई नमस्कार. अशा पद्धतीने मासे हे कोलंबी वगैरे साफ करून देणार हे सुद्धा कला हा. कारण त्याचे काटे लागतात कोलंबीचे म्हणून बरेचसे लोक कोलंबी हे साफ करून घेतात आणि मग ते घराकडे घेऊन जातात. ही एक फॅसिलिटी आमच्या हाय मालवणच्या बाजारात हा मासे साफ करून देऊची. बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला. बरेचसे व्यापारी आणि खरेदीकार इलेले बाजारात. आणखी एक तास असं बाजार चालतो कारण आज जरा बोटी उशिरा येईल त्यामुळे बाजार थोडं भरा उशीर झालो होतो. सगळी कापी आहे. छोटी कापी आहे आणि एक पेडवे मासा आहे.
बघितलास या मालवणात माशांचा बाजार भरलो आणि त्या माशांचा भाव सुद्धा ठरलो. असं सुंदरसो बाजाराचा व्हिडिओ तुमका नक्कीच आवडला असा. व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही तुमका नेहमीची विनंती असा. चला मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद.